तिफन या त्रैमासिकातर्फे येत्या 5 जानेवारी रोजी कविता महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मागील 6 वर्षापासून हा कविता महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. या वर्षीच्या या 7व्या महोत्सवाबद्दल अधिक माहिती देत आहेत संयोजक प्राध्यापक डॉक्टर शिवाजी हुसे. त्रैमासिक तिफन ही 2009 मध्ये या तिफनची सुरुवात झाली. कन्नड येथून, कन्नडसारख्या ग्रामीण भागातून हे त्रैमासिक प्रकाशित होतं. आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची संमेलनं होतात, साहित्य संमेलनं होतात. आणि माझ्या असं लक्षात आलं की जे नवोदित कवी आहे यांना व्यासपीठ मिळत नाही, कोणी व्यासपीठ देत नाही, संधी त्यांना मिळत नाही. आणि म्हणून या कवींना व्यासपीठ देण्यासाठी तिफन कविता महोत्सवाची सुरुवात 7 वर्षापूर्वी आम्ही केली. आणि आता 7व्या वर्षामध्ये हा कविता महोत्सव पदार्पण करीत आहे. कविता महोत्सवाचं विशेष म्हणजे असं की नाशिकचे कवी लक्ष्मण महाडिक हे या कविता महोत्सवाचे अध्यक्ष आहेत. आणि बालभारती, महाराष्ट्र शासनाचं बालभारती जे आहे, या बालभारती अंतर्गत किशोर मासिक प्रकाशित होतं. आणि या मासिकाचे कार्यकारी संपादक किरण केंद्रे यांच्या हस्ते या कविता महोत्सवाचं उद्घाटन यावर्षी होत आहे. आणखी एक विशेष असा की हा कविता महोत्सव जसा आम्ही दरवर्षी ग्रामीण भागामध्ये आयोजित करत असतो, या वर्षी हा कविता महोत्सव भगवानगड, मेहगाव, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एका पवित्र स्थानी हा कविता महोत्सव संपन्न होणार आहे. चित्रप्रदर्शन स्थानिक आमचे चित्रकार आहेत महादू गावित आणि इम्रान शेख म्हणून चित्रकार आहेत, यांच्या चित्रांचं प्रदर्शन आम्ही या कविता महोत्सवामध्ये आयोजित केलेलं आहे. 2 कवींच्या कविता संग्रहाचं प्रकाशन सुद्धा या महोत्सवामध्ये होत आहे. जालन्याच्या छाया वाघ जायभाये यांचा घुसमट नावाचा कविता संग्रह आणि पांडुरंग गिराम बदनापूरचे कवी यांचा आजोळ नावाचा कविता संग्रह, या 2 कविता संग्रहाचं प्रकाशन सुद्धा या राज्यस्तरीय तिफन कविता महोत्सवामध्ये यावर्षी होत आहे. त्याचबरोबर त्रैमासिक तिफनच्या भाषा साहित्य संस्कृती विशेषांकाचं प्रकाशन सुद्धा या कविता महोत्सवामध्ये होणार आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे विषय या कविता महोत्सवाच्या अनुषंगाने चर्चिले जातात. गाव खेड्यामधला हा कविता महोत्सव आहे.